लाडू म्हटलं की मग ते चुरम्याचे असोत की डाळीच्या पिठाचे, गणपती बाप्पांना अतिशय प्रिय. गणेश चतुर्थी जवळ येत आहे, त्यानिमित्त आपण भरपूर अशा रेसिपीज पाहणार आहे. स्पेशली गणपती बाप्पाला लाडू, मोदक प्रचंड आवडीचे असतात आणि आपण त्या आवर्जून बनवतोच. 10 दिवसात एकदा तरी आपण हे लाडू आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नक्कीच ट्राय करत असतो आणि गणपती बाप्पाला खुश करण्याचा प्रयत्न करतो. तर मग आज आपण पाहतोय डाळीच्या पिठापासनं अगदी मस्त असे डाळ आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून बनवलेले चुरमा लाडू. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील एवढे सॉफ्ट बनलेले लाडू आहेत हे. आणि याला बनवण्याची पद्धत अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे. जास्त वेळ बेसन भाजत बसायची गरज नाहीये. त्यासाठी आपण एक साहित्य वापरलेलं आहे, जेणेकरून बेसन भाजण्याचा जो आपला वेळ जातो तो अगदी कमी होईल आणि लाडू पटापट बनून तयार होतील. ते सुद्धा सुपर सॉफ्ट, जिभेवर ठेवताच विरघळतील एवढे सुंदर लाडू बनून तयार होतात. बघू शकता तुम्ही लाडूचं टेक्स्चर बघा. अगदी रवाळदार लाडू बनून तयार आहे. आणि हे लाडू बनवताना वेळ आणि साहित्य अगदी कमी प्रमाणात आपण वापरलेलं आहे, जेणेकरून कोणीही हे लाडू अगदी घरच्या साहित्यामध्ये बनून तयार होतील. तर त्याच्यासाठी घेतले आपण इथे फुटाणे. फुटाणे किंवा मग रोस्टेड चना डाळ, त्यालाच आपण दालवा म्हणतो. ते आधीच भाजलेलं असल्यामुळे बेसन भाजण्याचा जो वेळ आपला जातो तो अजिबातही जाणार नाही. बेसन भाजायला जर 15-20 मिनटं लागत असतील तर हे अगदी 5 मिनिटात भाजून तयार होतं, कारण हे आधीच भाजलेले असतात. इथे आपण फुटाणे घेतलेले आहेत 3 वाट्या. 3 वाट्या फुटाण्यांपासून आज आपण हे लाडू बनवणार आहे. जर तुम्ही कमी प्रमाणात बनवत असाल तर साहित्य त्यानुसार कमी घ्यायचं. तर फुटाणे आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात, म्हणजेच आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे. बघू शकता. आणि हे एकदा चाळणीने चाळून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, याच्यामध्ये जर काही जाड पार्टिकल्स राहिले असतील तर ते निघून येतील आणि लाडू खाताना कचकच लागणार नाही. तर या पद्धतीने आपण इथे सर्वच फुटाणे मिक्सरला वाटून घेऊयात आणि अशा पद्धतीने हे गाळून घेऊयात, जेणेकरून हे वरचं जे राहिलंय हे आपण परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आणि याची पावडर बनवून तयार करायची. तर बघू शकता या पद्धतीने. तर इथे आपलं छान असं रवाळदार बेसन बनून तयार आहे. आता घेतलंय तूप. तर तूप लाडूमध्ये मी शेवटी तुम्हाला सांगेलच किती लागलंय आणि तरीसुद्धा तुम्ही कमी अधिक करू शकता. त्यामधला आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे. मी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे, म्हणजे पाऊण वाटी, पण ती विरघळलेलं नसल्यामुळे ते 1 वाटी होतं. आणि काय करायचंय, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून हे जे आपण फुटाण्यांचं पीठ बनवून घेतलेलं आहे, म्हणजेच आपलं हे बेसनच तयार झालेलं आहे छान, तर हे भाजून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटाच्या आत बघा हे पूर्ण प्रोसेस तयार होतं. 2 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवरती. बघू शकता सतत हलवत आपल्याला हे भाजायचं आहे, नाहीतर काय होतंय, बुडाला हे करपटण्याची भीती राहते. तर मग बेसन भाजताना एक संत भाजायचं, जेणेकरून संपूर्ण त्याचा फ्लेवर अगदी पूर्ण एकसारखं भाजल्या जाईल आणि फ्लेवर इन्हॅन्स होईल. बघू शकता तुम्ही टेक्स्चर किती छान आलेलं आहे. तर आता घालतोय आपण याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ. चुरमा लाडू म्हटला की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठही आलंच. गव्हाचं पीठ जे आपण रोज पोळी बनवतो ना, तेच घ्यायचं आहे. 1 वाटी घेतलेलं आहे आपण हे. तर आता इथे मस्त आता याच्या परत परत तूप टाकून गव्हाचं पीठ सुद्धा भाजून घेऊयात. आता इथे तुम्ही काय करू शकता, पहिले गव्हाचं पीठ भाजून घेऊन ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. नंतर हे फुटाण्यांचं पीठ म्हणजेच हे बेसन भाजायचं. तर असं न करता एकत्रच जर भाजलं या पद्धतीने तर आपला वेळही वाचतो आणि भांडेही जरा कमी खराब होतात. तर आता आपण हे गव्हाचं पीठ 1 मिनिटासाठी असं भाजून घेऊयात आणि याला या फुटाण्यांमध्ये मिक्स करूयात. बघू शकता या पद्धतीने. सर्वच हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला इथे जेमतेम 5 मिनिटं लागलेले आहेत. 5 मिनिटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा थोडा चेंज होत आलेला आहे आणि थोडं थोडं तूप घातल्याने काय होते, कमी तूप लागतं. कमी तुपामध्ये मस्त असे खमंग लाडू बनून तयार होतात. बघू शकता पाऊण वाटी तूप होतं, त्यातलं एवढं वाचलेलं आहे. परत आपण याला थोडं भाजून घेऊयात. जवळजवळ मला 4 मिनिटं झाले आहेत भाजायला. आता आपण याच्यामध्ये घालूयात थोडंसं याला सॉफ्ट आणि थोडंसं माव्याचं टेक्स्चर आलं पाहिजे आणि जिभेवर ठेवताच विरघळलं पाहिजे. त्यासाठी
दुधाची पावडर म्हणजेच मिल्क पावडर घालतोय आपण याच्यामध्ये. पाऊण वाटी, अर्धी वाटीसुद्धा घालू शकता आणि 1 वाटीसुद्धा घालू शकता. एवढ्या प्रमाणामध्ये 1 वाटी दुधाची पावडर घातली तरीही चालेल आणि नाही आहे किंवा कमी घालायची आहे तर अर्धी वाटी घातली तरीही चालेल. त्याचं काही एवढं परफेक्ट प्रमाण नाही आहे. 1 वाटीपर्यंत तुम्ही घालू शकता. छान टेक्स्चर येतं, सोबतच चवसुद्धा अप्रतिम येतं. जसं मावा मिक्स करून लाडू बनवले जातात ना, त्या पद्धतीनेच हे लाडू बनतात, तशीच चव येते. बघू शकता दूध पावडर घातल्यानंतर आपण याच्यामध्ये परत तूप घालूयात. असं थोडं थोडं तूप घातल्याने काय होते, बेसन किंवा मग गव्हाचं पीठ अगदी मस्त असं भाजलं जातं आणि तूप कमी लागतं. एकखट्ट्यात जर तूप टाकून दिलं ना, तर मग तुपाचा अंदाज येत नाही आणि तूप जास्त होतं. आपल्याला इथे कमीत कमी साहित्यामध्ये लाडू बनवून तयार करायचे आहेत, जेणेकरून प्रत्येकजण आपल्या घरी अगदी हे लाडू बनवून तयार करतील. छान मस्त आता हे भाजल्या गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता याच्यामध्ये घालतोय आपण फ्लेवरसाठी आणि चव अप्रतिम येण्यासाठी इलायचीची पावडर, सोबतच फ्रेश जायफळ किसून घातलेला आहे. जायफळ आणि इलायचीचं पावडर घातल्याने लाडूला अप्रतिम चव येते बघा. आता तुम्हाला जर आवडत असेल ना, तुम्ही याच्यामध्ये खोबरा खीससुद्धा घालू शकता. मस्तच कलर बघा काय मस्त आलेला आहे, टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे. तर आता आपण याला काढून घेऊयात. याला काढून आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे, म्हणून आपण याला वेगळ्या भांड्यामध्ये काढत आहे. कारण कढई यावेळेस खूप गरम आहे, तर हे थंड व्हायला कढईमध्येच जर ठेवलं तर जास्त वेळ लागेल आणि आपल्याला ते अधूनमधून चालवत राहावं लागेल. म्हणून आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढलंय. याच्यामध्ये घालूयात आज आपण बनारसी साखर. तुम्ही याच्यामध्ये गुळाची पावडर सुद्धा घालू शकता, अप्रतिम चव येईल. पण हे थंड झाल्यानंतर म्हणजेच थोडं कोमट झाल्यानंतरच पिठी साखर किंवा मग गुळाची पावडर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. अगदीच गरम गरम मध्ये नाही घालायचं. आता हे 3 वाट्या फुटाणे होते, त्याच्यात 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घातलंय. त्याच्यासाठी मी 3 वाट्या साखर घातलेली आहे बघा. 4 वाट्यांचं प्रमाण झालं होतं ते, त्याच्यासाठी आपण 3 वाट्या साखर घातली, 1 वाटी कमी घातली. आता गोडाचं प्रमाण म्हणाल तर मग कमी अधिक करू शकता. तुम्हाला जर छान गोड खायला आवडत असेल तर सारख्याला सारखं घातलं तरीही चालेल. सारख्याला अर्धं घातलं म्हणजे 4 वाट्यांचं प्रमाण झालंय. 3 वाट्या फुटाणे, 1 वाटी गव्हाचं पीठ. 4 वाट्यांसाठी तुम्ही 2 वाट्या घालू शकता, 3 वाट्या घालू शकता. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे गोडाचं प्रमाण कमी अधिक करावं. कारण हा काही पाक नाहीये की परफेक्ट प्रमाण लागेल. पाकाच्या मध्ये परफेक्ट प्रमाण लागतं. बिना पाकाचे लाडू बनवतोय त्यामुळे थोडी साखर कमी अधिक करू शकता. मी इथे 3 वाट्या साखर घातली आहे बघा. पिठी साखर घालायची. तूप घातलेलं आहे वरतून. आपण जेवढं त्या पाऊण वाटीत मध्ये तूप उरलं होतं ना, ते संपूर्ण मी याच्यामध्ये घातलंय आणि आता याला आपण थोडं झाकून ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी. म्हणजे काय होईल, याचे जे थोडासा कोमटपणा आहे, याच्यात जो थोडा उबदारपणा आहे, अगदीच थंडगार तर हे झालेलं नव्हतं. थोडं कोमट असताना आपण याच्यामध्ये साखर मिक्स करायची. जेणेकरून काय होते, त्याला थोडासा ओलावा सुटतो आणि लाडू जुटायला आपल्याला मदत होते. बघू शकता 5 मिनिटानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात. जेणेकरून हे सर्व साहित्य एकसंध असं जुटलं गेलं पाहिजे. मस्तच. थोडं हे मला कोरडं वाटतंय, त्याच्यासाठी मी अर्धी वाटी परत तूप गरम केलेलं आहे आणि अर्धी वाटी संपूर्ण तूप याच्यामध्ये घातलं नाही. थोडं 2-3 चमचे तूप बाजूला ठेवलेलं आहे. आवश्यकतेनुसार परत घालूयात. नाही लागलं तर ते बाजूला ठेवायचं म्हणजे राहून जाईल तेवढं. एक खट्टा तूप लाडूमध्ये घालायचं नाही. लाडू थोडासा असा जोडून बघायचा. जुटला गेला म्हणजे तूप टाकणे बंद करायचं. ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत भरभरून. ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. जसे काजू, बदाम, मनुका, चारोळी आपण याच्यामध्ये घातलेली आहे. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याचा कीससुद्धा याच्यामध्ये घालू शकता. खसखस थोडीशी भाजून घालू शकता. छान चव येते. दिसायला सुद्धा सुंदर दिसते लाडूवरती खसखस. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी थोडी स्किप केली. नाहीतर चुरमा लाडू म्हटलं की मग खसखस ही आलीच. आणि छान असे पटापट लाडू जोडून इथे तयार झालेले आहेत. अगदी सहजतेने लाडू वडला जातो बघा. मस्तच. काय गोल गरगरीत लाडू बनलेला आहे. आणि बाप्पाला लाडूच्या नैवेद्यापेक्षा दुसरा कुठला नैवेद्य आवडेल तर मोदक. तर तुम्ही याचे मोदकसुद्धा बनवू शकता, लाडूसुद्धा वळवू शकता.
आणि गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये देणार आहे. तर अशाच मोदक आणि लाडूंच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण या गणपती महोत्सवमध्ये पाहणार आहे. तर त्या मिस नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक आणि शेअर करा.